सर्वांना माझा दंडवत प्रणाम। आज आपण आणखी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चिंतन करायला एकत्र आलो आहोत, ते म्हणजे सद्गुण व चारित्र्याची ताकद। आपलं जीवन केवळ शिक्षण, पैसा, पद, प्रतिष्ठा यावर उभं नसतं। जीवनाची खरी पायरी सद्गुणांवर आणि चारित्र्यावर उभी राहते। सद्गुण म्हणजे मनातील निर्मळ भावना, सत्य बोलणं, इतरांना मदत करणं, रागावर संयम ठेवणं, लोभापासून दूर राहणं, परमेश्वराचं स्मरण करणं, हे सारेच सद्गुण आहेत। चारित्र्य म्हणजे त्या सद्गुणांचं प्रत्यक्ष आचरणात उतरलेलं रूप। फक्त चांगलं विचारणं नाही, तर चांगलं वागणं। आजच्या काळात जग वेगानं बदलतंय। तंत्रज्ञान, पैसा, यशाची स्पर्धा या सगळ्यांमध्ये सद्गुणांची गरज आणखी वाढली आहे। सद्गुणांनी युक्त असलेला व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहतो। त्याच्या चेहऱ्यावर शांतता, त्याच्या बोलण्यात गोडवा आणि वागण्यात प्रामाणिकपणा दिसतो। चारित्र्य हा असा दिवा आहे जो अंधारात सुद्धा प्रकाश देतो, कुणालाही धोका न देता इतरांना सुरक्षितता देतो। सद्गुण व चारित्र्याचा आपल्या जीवनावर परिणाम कसा होतो ते बघूया। मन शुद्ध होतं, विचार स्पष्ट होतात, आत्मविश्वास वाढतो, नाती अधिक घट्ट होतात, समाजात सन्मान मिळतो। हे सर्व मिळालं की जीवन आपोआपच यशस्वी व समाधानकारक होतं। सद्गुण व चारित्र्य वाढवण्यासाठी काय करावे, तर दररोज स्वतःला विचारावे, आज मी कुणाला मदत केली का? आज मी कुणाचं मन दुखावलं का? आज मी माझं काम प्रामाणिकपणे केलं का? थोडं थोडं करून मन शुद्ध करत राहिलं की सद्गुण आपोआप येतात आणि चारित्र्य घडतं। आपल्या गुरुजनांनी सांगितलंय की सद्गुण हेच खरे धन आहे, जे कोणीही चोरू शकत नाही, जे कुठल्याही चलनापेक्षा मोलाचं असतं। या सद्गुणांमुळेच आपण परमेश्वराच्या अधिक जवळ जातो। परमेश्वरालाही सद्गुणी व्यक्ती प्रिय असते। तर आपल्याकडे ज्ञान आहे, शक्ती आहे, पण जर सद्गुण नाहीत तर ते सगळं व्यर्थ आहे। आणि जर सद्गुण आहेत तर अल्पशक्तीतही मोठं काम करता येते। म्हणून आजपासून आपण ठरवूया, रोज थोडा वेळ सद्गुण जोपासण्यासाठी देऊ। रागाऐवजी क्षमा, द्वेषाऐवजी प्रेम, अविश्वासाऐवजी विश्वास जपण्याचा प्रयत्न करूया। ज्याचं चारित्र्य उज्ज्वल त्याचं जीवनही उज्ज्वल होतं। असं जीवनच समाजासाठी आदर्श ठरतं। सद्गुण व चारित्र्य हीच खरी साधना आहे। ही साधना केल्याने आपण केवळ चांगले माणूस होत नाही, तर एक शांत, समाधानकारक आणि परमेश्वराला प्रिय जीवन जगतो। माझी आपल्याला नम्र विनंती आहे की ध्यान, जप, वाचन याबरोबरच सद्गुणांची जोपासना करा। हीच खरी सेवा, हीच खरी भक्ती आणि हाच खरा धर्म आहे। यातून आपल्या मनाला शांतता आणि बुद्धीला प्रकाश आणि आत्म्याला परमेश्वराची अनुभूती नक्कीच मिळेल। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास इतरांनाही शेअर करा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय श्री चक्रधर स्वामी। दंडवत प्रणाम।